श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वटपौर्णिमेला चुकूनही हे एक काम करू नका, अन्यथा ती एक गोष्ट, ती चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. तर काय अशी चूक आहे, तर तीच मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यंदा 29 जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि या पवित्र व्रताचं पूर्ण फळ तेव्हाच मिळतं जेव्हा ते संपूर्ण नियमांचं पालन करून केलं जातं. तर बघा, हिंदू धर्मात सुवासिनी महिलांसाठी वटपौर्णिमा हे व्रत अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि 7 जन्माचा सोबती मिळावा यासाठी विवाहित महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची विधिवत पूजा करतात आणि त्यासोबत उपवास देखील ठेवतात. यंदा 29 जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि या पवित्र व्रताचं संपूर्ण फळ तेव्हाच मिळतं जेव्हा ते संपूर्ण नियमांचं पालन करून केलं जातं. तर वटपौर्णिमेच्या दिवशी नकळत केलेल्या काही चुकांमुळे पूजेचं पुण्य फळ मिळत नाही आणि दोष देखील निर्माण होऊ शकतो. म्हणूनच पूजेला जाण्यापूर्वी महिलांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते नियम पाळावेत याबद्दलचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा 29 जूनला पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जूनला पहाटे 5:26 संपणार आहे. म्हणजेच उदयतिथीनुसार वटपौर्णिमेचा उपवास हा सोमवारी 29 तारखेला ठेवला जाईल आणि या दिवशी विवाहित महिला उपवास करतील आणि आपल्या पतीच्या दीर्घ आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करून वटवृक्षाची पूजा करतील. तर या दिवशी काय करायचं आहे? वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू, देवी लक्ष्मी आणि माता सावित्री यांचं स्मरण करा आणि उपवास सुरू करा. त्याचबरोबर पूजेदरम्यान वडाच्या झाडाला पाणी, अक्षता, फुलं, धूप, दिवा, फळं अर्पण करा. यानंतर धागा घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणे घाला. सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐका किंवा वाचा आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, त्याचबरोबर सुखी वैवाहिक जीवनासाठी मनोमन प्रार्थना करा. या दिवशी गरजूंना दान करणं आणि देवांचं ध्यान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय करू नये? तर वटपौर्णिमेच्या दिवशी राग, खोटेपणा, वादविवाद, भांडणं आणि कोणाचाही अपमान करायचा नाही. पूजा करताना घाई करू नये आणि ती पूर्ण अगदी भक्तिभावानं करावं. वटवृक्षाच्या फांद्या किंवा पानं विनाकारण तोडू नयेत, कारण ते पवित्र मानलं जातं. आणि बघा, उपवासाच्या दिवशी मांसाहार बघा हा देखील वर्ज्य आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं मादक पदार्थाचं सेवन देखील टाळायचं आहे. याशिवाय नकारात्मक विचार टाळावेत आणि कुटुंबातील सदस्यांशी प्रेम आणि आदरानं वागावं असंही म्हटलं जातं. तर बघा, या दिवशी खऱ्या भक्तीनं, संयमानं आणि सकारात्मक विचारांनी वटपौर्णिमेचा उपवास केल्यास तो अधिक फलदायी ठरतो. वटपौर्णिमा आणि त्याचा उपवास हा अत्यंत खास मानला जातो. या पवित्र सणाच्या पूजेत एकही केलेली चूक ही बघा महागात पडू शकते असंही म्हटलं जातं. वटपौर्णिमेचा उपवास हा देवी सावित्री आणि त्यांचे पती सत्यवान यांच्या कथेशी जोडलेला आहे. असं म्हटलं जातं की आपल्या आढळ प्रेम, तपश्चर्या आणि दृढ निश्चयाच्या जोरावर देवी सावित्रीनं यमराजाकडून आपल्या पतीचा जीव जो आहे तो परत मिळवला होता आणि तेव्हापासून हा उपवास अखंड सौभाग्य आणि वैवाहिक सुखाचं प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मात वटवृक्षालाही पवित्र मानलं जातं. त्याचं दीर्घ आयुष्य आणि विशाल आकार हे स्थिरता, समृद्धी आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.